चारही मामा दिसतात बघा. आज कशी दिसते तुमची भाची बघा, कशी पद्धत असते. सकाळच्या अंघोळ करवल्या असतात त्या पाणी घ्यायला जातात, पण इकडे हे साईडला सर्व ताईच्या करवल्या दिसतात बघा. छोटे बहिणीसोबत तुझे बॉन्ड कसं आहे? एकदम चांगला, एकदम दोघे आम्ही मैत्रिणीसारख्याच राहतो. कधी काही वस्तू पण घ्यायची असेल ना, तर पण आम्ही दोघी एकमेकीला दाखवली शकतो, कधीच नाही घेत. तिला मी नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम बॅक टू इंडियन ठाकूर व्लॉग्स. कशा आहात तुम्ही सर्व? पुन्हा एकदा आपले एका वेडिंगच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलो आहे पिसारवे पनवेल गावामध्ये अपेक्षा ताईचं लग्न सोहळा कव्हर करण्यासाठी. एकदम यांची जी पद्धत परंपरा असते हल्दीमधली ती एकदम वेगळं होतं. आता आज लग्न सोहळा कसा असेल ते नक्कीच या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि कालचा जर हल्दीचा व्लॉग नसेल बघितला, एकदम म्हणजे रॉयल खतरनाक आणि वेगवेगळ्या पद्धत परंपरा तुम्हाला बघायला भेटतात. त्याच्यात जाऊन तो बघा आणि या व्लॉगला सुरू करूया. पूर्ण दिवसभरातून सकाळपासून काय कार्य असते ते आपण बघूया. चला सुरू करूया हा व्लॉग. चला सकाळ सकाळ आपण पोहोचलो आता ताईच्या इथं. आणि सकाळचा कार्य त्यांचं म्हणजे सगळ्यात पहिले सकाळी म्हणजे कार्य सुरूच आहे घरामध्ये. पण आता आपण पोहोचलो तर आता तुम्ही बघताय मामाला सध्या जेवण बनवतात. त्याच्यानंतर काकण बांधण्यात येत. मामा बांधल बघा काकण. काकण वगैरे आता बांधून झालंय बघा. हे बघा काकण वगैरे बांधून झालाय. हे साईडला मामा ना, आणि हे साईडला मामी आणि मामा दिसतात काकण बांध. या साईडला मामा बघताय. सकाळ सकाळी लग्नाच्या दिवशी सकाळीच काकण बांधण्याचा जो कार्य असतो, जो मामा तिच्या भाचीला काकण बांधतो. चारही मामा दिसतात बघा. आज कशी दिसते तुमची भाची? छान दिसते ना? हा, झाला ना काकण बांधून वगैरे झाला. हा, आरती वगैरे पण झाली. मामाला बघितलात, पण मामी चारही जण मस्त एक मॅचिंग करून आले. मामा तर ठीक आहे, पण मामी सर्वजण एक थाट करून आलेत. आणि काकण वगैरे बांधला. मानपान आज मान हिचा असते ना, बरोबर? ते मानपान करण्यासाठी तुम्ही येत असता, बरोबर? छान. ताई बोलली मला तुम्हाला प्रश्न विचार, तर ती ताई सांगते हिला विचार. मामी तुम्हाला फक्त एक ताईचा सर्वात चांगलासा एक गुण सांग जो तुला आवडतो. स्वभावाने खूप छान आहे, हसमुख आहे आणि सर्वांना धरून आहे. ते तर हाय, तिचा हाय स्वभावच तसा आहे. कालपासून धरून आज पण धरून ठेव, जाऊन नको देऊ. काय करतात लोन उतरवतात, नवरीची दृष्ट उतरतात. अच्छा, नवरीची दृष्ट उतरताना सर्वजण एवढी जण एवढी दृष्ट लागली असेल? लागते लोकांची. या पण दृष्ट उठवायला आले. लय रोग लावलाय मला. दृष्ट नको लागायला काय? 100 रुपये सगळ्यांची मिळून टाकले. लेफ्टी आहेत. साईडला सर्व ताईच्या करवल्या दिसतात बघा. कुठला लुक केला तुम्ही? सर्व साऊथ इंडियन लुक केलाय बघा सर्वजण आहे. नाणे भरायला आलेत बघा सर्व करवल्या. हे पण हे व्हिडिओ जातात ना पाणी आणायला. तुमची तो वीज नाही, लय लांब आहे म्हणून. नाण्या घेऊन आले सर्वजण म्हणजे इकडं मस्तपैकी. आणि ताईची आता सकाळची जी आंघोळ काल सांगितले ती आंघोळ आता होणार आहे. त्याच्यासाठी हे सर्व करवले आहेत ते पाणी घेऊन आलेत बघा. विहिरीवरशी लय लांब गेलेल्या पाणी आणायला दमले, म्हणजे 4 एक बाजूला ठेवले आणि त्याला रस्सी बांधतात. धावला नाही, थांबा 1 मिनिट. कोणला कुठं आहे?
बघा कशी पद्धत असते. सकाळच्या अंघोळ होते. सकाळच्या अंघोळ व्हायच्या आधी सर्व जे करवले असतात त्या पाणी घ्यायला जातात. पण इकडं जवळपास एकदम विहीर नसल्यामुळं इकडं घराचंच पाणी म्हणजे भरतं. आणि आता बघा दिवा आहे हातात आणि मस्त फेरे चालू आहे. फेऱ्या मग इथं बघताय भारत बंधू माझा कोण वाट येत सरल्या कुंड्या नलगा सरा मातालू लाता ताई आहे ती रेडी झालेली आहे फायनली. आणि आत्ताचा तिचा लुक बघता येऊ आणि रिसेप्शनचा वेगळा असेल ना. हा हे लुकमध्ये आणि हा कलर एकदम छान वाटते तुझ्यावरती मस्त. एकदा टर्न हो. चला समोर नवरीला बघताय. साईडला तिची बहीण, या साईडला वरमाई आणि या साईडला बाबा. सर्व काही तयारी झाली लग्नाची. आणि ताईची सुद्धा लवकर म्हणजे पटकन तयारी झाली ताईची. आणि ताई छान दिसते. कशी दिसते आज तू सांग. मोठी ताई एकदम मस्त. एकदम छान. आता थोडे दिवसात तुझा पण आहे. एकदम मस्त दिसते. आणि बाबा कशी दिसते आज तुमची मुलगी. छान आई मस्त. आता तिघां म्हणजे चौघं पण एकदम छान दिसतात. भाऊ कुठं आहे. सध्या गडबडीत आहे. तो तिकडं गडबडीतच आहे. तिकडं आपला लग्नाचा हॉल आहे तिथं. पण मस्त सर्वजण आता तयारी. आता बाशिंग वगैरे बांधतील ना. अपेक्षा ताई आज तुझं लग्न आहे. तुला काय एक्साइटमेंट आहे का नाही. कसा वाटते तुला. मस्त वाटतंय आणि वाईट पण वाटतंय की आता मी आज जाईन घर सोडून. नको 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 रडू नको रडू नको. अशीच म्हणजे तू असतानाच चांगली दिसतंस. ते वाईट तर वाटतंच पण येशील ना. मग घरी तर परत येणारच आहेस. पण कालपासून म्हणजे हल्दीमध्ये पण तू मजा केलीस फुल एकदम. आणि इमोशनल पण होते ती सारखी सारखी. आणि हसते पण मधीत हसते आणि मधीतच इमोशनल पण होते. आई छोटे बहिणीसोबत तुझे बॉन्ड कसं आहे. एकदम चांगला. एकदम दोघे आम्ही मैत्रिणीसारख्याच राहतो. कधी काही वस्तू पण घ्यायची असेल ना तर पण आम्ही दोघी एकमेकीला दाखवली शकतो. कधीच नाही घेत. हा? तिला मी विचारीन कसा तुला आवडतं का. ती मला विचारेल तुला आवडतं का. तेव्हाच आम्ही घेतो ना. दोघींची चॉईस असेल तरच घेतो ना. तर वस्तू घेतच नाही घेतली. म्हणजे दोघींचा एकमत आला तरच तुम्ही ती वस्तू घ्याल. चला समोर आता अपेक्षा ताईचे मामा आणि मामी दिसते. काकण बांधायला आलता मामा सकाळी. हां मामा कशी दिसते आज तुझी बाची. आता छान दिसते ना आत्ताचा लूक. हां घालून घ्या. चला बाशिंग पण बांधून घ्या. हा बाशिंग आता बांधून आपण निघू. आता 7 झाले 7:05 झाले. काल इतक्या करवल्या होत्या. आज दोघी तिघी ही तर मेन करवली अजून आहेत. तयारी चालू आहे का सगळ्यांची. हां त्या साईडला 4 ताईच्या वरबाई दिसतात आहेत बघा. मस्त नटून रेडी होऊन
आता डायरेक्ट आम्ही निघालोय घरातून. चला वरमाई जायचं ना. चला वरमाई बघा एकदम एक्साइटेड. चालेल चला. भाऊ बिझी होता मगाचपासून. हा हे दोघं भाऊ बघा इथे. साईडला बघायला गेला तर एकदम भारी असं सजावट केलेली आहे पूर्ण. आणि आता पाठच्या साईडला आपल्या दीदीची एंट्री दिसते तुम्हाला बघा. दीदी चला मस्त डोलीमध्ये ताईची एंट्री झालेली बघता. पाठच्या साईडला तुम्हाला वरमाई दिसतात आहेत बघा. या साईडला इथं आपल्या वरमाई दिसतात आहेत बघा. सर्व पासून थोडेच लांब असा पूर्ण मंडप बांधलाय लग्नासाठी. आणि आता विधी कार्य पूर्ण सुरू आहे. पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मन. तुला मस्त लग्न सोहळा आहे तो पूर्ण झाला. आणि मस्त पाठच्या साईडला पाय वगैरे. कोणी जोडून केल्याशिवाय जायचं नाहीये. भगवान करण्याच्या कुटुंबाच्या वतीने तुम्हाला या आग्रहाची विनंती. कोणी चला वरती लगेच स्टेजवरती कन्यादानाची विधी करायला येते. लग्न सोहळा झाला पूर्ण. ज्यांना ज्यांना घाई होती ते पटकन आयत देऊन गेले. बाकी आता कन्यादान होईल. थँक्यू. पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनात भरलीस काही
कामे च नाती चरावी नाती चरावी नाती चरावी या विभागच्याने वडील काका काकू आईंनी तुमच्याकडे वचन मागितलं आहे. इकडे बघा नवरदेव, माझ्याकडे बघा, ती पांढरा बघा. काय सांगितलं त्यांनी? ही कन्या आजपर्यंत लहानाची मोठी केली, मोठी करता करता तिच्या सगळ्या हौसा आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अवलंबन दिलं, शिक्षण दिलं, जे करून दिले, लहानाची मोठी केली आणि आज डोळे उभे झाले तर आम्ही तुम्हाला तुला दान करतोय. कारण शिकवून द्या, तुला पदार्थ द्या, तुला अवलंबन द्या, तुला कधी काय करून करू देऊ नका. चुकलं मात्र माफ करा आणि तुमच्या विश्वासावर तुमच्या घरी ती या सर्वांना परकटून येणार आहे. तुमच्या सगळ्या नातेवाईकांना ती स्वीकारणार आहे. त्यामुळे तुमचं कर्तव्य आहे तर तिला स्वीकारणं, त्या सांभाळून घेणं. चुकलं बघून माफ करा आणि त्या सुखात ठेवा, आनंदात ठेवा. कारण ही कन्या आजपासून तुमची होणार आहे. म्हणून तुम्ही तिला स्वीकार करा. माझे मनानं भरलीस गौरी. लक्ष्मी हाराची दोरी दिसतले भारी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी, बाजूबंद शोभे तुझे दंडावरी. सोन्याच्या पाटल्या वाघाचे तोडे, घालीन तुझे मन गटामंदी, घालीन तुझे मन गटामंदी. माझे मनानं भरलीस गौरी. सारी जरीची चला व्लॉग आपला संपला, म्हणजे आपला व्लॉग लवकरच संपतो. म्हणजे जेव्हा लग्न लागते तेव्हाच आपला ब्लॉग संपतो. पण विचार केला की अजून थोडासा काढूया, कन्यादानाचं वगैरे घेऊया. कारण हे छोटे छोटे ज्या गोष्टी असतात ना ते आपल्या फोनमध्ये कॅप्चर होतात आणि ते म्हणजे कधी तुम्ही बघू शकता. त्यासाठी आपण हे सर्व काढलं. बाकी चला कसं वाटला हा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून सांगा. चला भावानो, बाय 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 बाय. चल दादा चालला ओके.